मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे पुण्यामध्ये उत्सव तरी किती आणि कशासाठी. उत्सव साजरे करायचे ते पण किती करायचे आणि कशासाठी करायचे, त्याचं औचित्य काय आहे. आता पुढच्या महिन्यामध्ये गणेशोत्सव तोंडावर आहे. संपूर्ण हिंदुस्थानाची परंपरा आहे गणेशोत्सव साजरी करण्याची, पण ह्या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप जे दिलं ते लोकमान्य टिळकांनी दिलं. त्यावेळेस लोक म्हणायची की घरातला गणपती रस्त्यावर आणला टिळकांनी वगैरे, परंतु त्यामागची भूमिका काय होती लोकमान्य टिळकांची, तर स्वातंत्र्य हे त्याच्या मागचं एक उद्दिष्ट होतं. आता कशाचं स्वातंत्र्य मिळवायचं आपल्याला? स्वातंत्र्य मिळून आता 80 वर्ष सुद्धा झालेली आहेत. त्यामुळे ते औचित्य काय आहे त्याच्या मागचं प्रयोजन काय आहे. त्यावेळेस लोकांनी एकत्र यावं, थोडं विचार मंथन व्हावं किंवा त्यानुरूप काही नाट्य प्रयोग सादर केले जावेत, काही गीत सादर केली जावीत, काही गीत पोवाडे लिहिले जावेत, जेणेकरून युवकांना स्फुरण चढेल आणि आपल्याला जे उद्दिष्ट साध्य करायचे स्वातंत्र्य मिळवण्याचं, इंग्रजांना हटवण्याचं, ह्या उद्दिष्टाकडे आपण ह्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून किंवा सार्वजनिक गणेशोत्सवामधून आपण वाटचाल करू शकतो. हा लोकमान्य टिळकांनी बांधलेला कयास अगदी योग्य होता. तो त्या काळाला अत्यंत अनुरूप होता. परंतु आज 2026 मध्ये ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप काय आहे? आज तुम्ही कुठलीही वर्तमानपत्र काढून बघा, अनेक लोकांनी धास्ती व्यक्त केलेली आहे. गणेशोत्सवाला की लोकांना धडधडायला लागतं अक्षरशः. आणि पोलिसांसाठी मी एक खास निवेदन करतोय. गणेशोत्सव बरोबर 1 महिना गणेशोत्सवामध्ये जातो. 8-15 दिवस अगोदर त्याचं सगळं डेकोरेशनच्या निमित्तानं रस्ते ब्लॉक केले जातात. जागोजागी वासे, बांबू, पत्रे, लोखंडी अँगल्स, बॅरिकेड्स, काय काय त्याचं नियोजन करण्यासाठी. आणि मग फळ्यांची ठोकाठोकी, मग ती आरास निर्माण करणं वगैरे, हे काम 8-15 दिवस अगोदर आणि नंतर विसर्जन झाल्यानंतर सुद्धा ते काढायला 8-10 दिवस, तब्बल 1 महिना आपण त्याच्यामध्ये घालवतो. म्हणजे हे पुणे शहर हे फक्त उत्सवांचं शहर झालंय. त्याच्यामध्ये नोकरदार असतील, विद्यार्थी असतील, ज्यांचं हातावर पोट आहे, एखाद्याला कामानिमित्त जायचंय त्याच्या कामाच्या ठिकाणी, त्यांच्या रहदारीचा किती खोळंबा होतोय याच्यावर कोणी विचार करणार आहे की नाही? सगळीकडे ट्रॅफिक जॅम. पुणे शहर जगात 5व्या क्रमांकावर आहे स्लो वाहतुकीसाठी. जगात गतिमंद शहर म्हणून आहे, जगात 5व्या नंबरवर आपण आहोत. ही काही भूषणावळ गोष्ट नाहीये. बर, त्याच्यामध्ये एक तो गणेश आगमन झाल्यानंतर सगळ्यात विचित्र प्रकार जो आहे तो गणेश विसर्जन. गणेश विसर्जन पुण्यामध्ये जी कोणी विचारवंत मंडळी आहेत, मलाही त्यांना प्रश्न विचारायचा आहे की अनंत चतुर्दशीला ज्यावेळेस विसर्जन होतं त्याचे मुहूर्त पंचांगामध्ये किंवा कालनिर्णय सारख्या तारीख बघण्यासाठी आपण ज्या दिनदर्शिका वापरतो त्याच्यामध्ये जो मुहूर्त दिलेला आहे किंवा वेळ दिलेली आहे त्याला काही महत्व आहे की नाही? कारण दुसऱ्या दिवशी तर अमावस्या लागते. मग ह्या 35 तास मिरवणूक, 36 तास मिरवणूक, 1.5 दिवस, 2-2 दिवस मिरवणुका चालू ठेवायच्या, आणि मग त्या विसर्जनाला सांस्कृतिक आध्यात्मिक काही त्याचं औचित्य तरी आहे का?
आणि ही इतका काळ मिरवणूक कशासाठी काढायची? अहो, तो कर्ण कर्कश आवाज नको नको होत आहे. त्या आवाजानं छातीत पाल्पिटेशन होणारे, धडधड होणारे अनेक पेशंट मला दरवर्षी बघायला मिळतात. त्या लेझर लाईटमुळं अंधत्व येतंय लोकांना, अंधत्व येत आहे, ब्लाइंडनेस येतोय. त्या कर्णकर्कश आवाजामुळं कित्येकांना चक्कर येते, फिरल्यासारखं होतं, कारण दडा बसतो, स्टेशन ब्लॉक बसतो. काहींना उलटी मळमळचा त्रास होतो आणि त्याचा सराव आता सध्या तर त्या ढोल ताशा आणि त्या ढोल ताशाचा नाद मधुर जे वाद्यवृंद असतात ते ऐकायला बघायला सुद्धा डोळ्यांना पण छान वाटतं. पण त्याच्यामध्ये जी लोखंडी जी एक थाळी म्हणा किंवा इलेक्ट्रिसिटीचा पोल म्हणा, त्याच्यावर दुसऱ्या लोखंडी बारनं आपटून जो टाण 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 आवाज काढला जातो, त्याच्यावर बंदी आणली होती पोलिसांनी. मग ते पुन्हा कसं काय चालू झालं? पुन्हा ते चालू झालेलं आहे. आणि अक्षरशः याच्यामध्ये रस किती लोकांना आहे, या मिरवणुकीमध्ये आणि त्या कर्णकर्कश आवाजामध्ये किती टक्के नागरिकांना रस आहे? बघण्यासाठी, खास ते ऐकण्यासाठी, बघण्यासाठी. ऐकण्यासारखं तर नाहीच आहे. किती टक्के? एखाद्या टक्के लोकांसाठी तुम्ही अख्खं शहर वेठीस धरलं जात आहे. पोलीस प्रशासनाने याची गांभीर्यानं दखल नको का घ्यायला? वयस्कर लोकांना, हार्ट पेशंट जे आहेत त्यांना अतोनात त्रास होतो. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, ऍसिडिटीचा तीव्र त्रास आहे, या लोकांची ऍसिडिटी वाढते आणि मायग्रेन फार जोरदार होतं. माझ्या तर असे काही मित्र आहेत की त्यांच्या घरावरून मिरवणुका जातात म्हणून गेले कित्येक वर्ष मला ते सांगतात की त्या अनंत चतुर्दशीचा दिवस आणि दुसरा दिवस ती लोक सहकुटुंब बाहेर खेडेगावांमध्ये किंवा पेरीफेरीला कुठेतरी हॉटेल भाड्याने घेऊन राहायला जातात, कारण ते त्या मिरवणुकीच्या मार्गावर राहूच शकत नाहीत. खिडक्यांच्या काचा हादरतात, फ्रीजवर वगैरे ठेवलेल्या वस्तू त्या आवाजानं थरथरून पडतात, गाडीचा जो सेंटरला लावलेला आरसा असतो तो सुद्धा त्या व्हायब्रेशननं त्याची दिशा बदलतो. इतका मोठा आवाज कोणाला हवाय? तो आवाज जे लोकमान्य टिळकांनी ज्याच्यासाठी गणेशोत्सव आणला होता त्याचं औचित्य काय आहे याच्यामध्ये? आणि काही म्हणजे पु ल देशपांडेंनी नाच रे मोरा आंब्याच्या वनात हे गाणं लिहिलं, ते बालगीत होतं. त्याच्यावर ते वेडे वाकडे दारू पिल्यानंतर अंगविक्षेप करत, लैंगिक हावभाव करत ती गाणी म्हणायची आणि त्याच्यावर तशा प्रकारचा नाच करायचा. आपण कुठे चाललो आहोत? कुठे चाललो आहोत? म्हणजे उठसूट. अहो, तुम्ही त्या कर्णकर्कश आवाजानं डोकं दुखतं, लोकांच्या व्यवसायावर परिणाम होतो. त्या एखादं सार्वजनिक मंडळ असेल तिथं दुकानदारी होऊ शकत नाही. लोकांचं म्हणजे काही मंडळाचे जे चालक आहेत त्यांचं म्हणणं आहे की खूप मोठी आर्थिक उलाढाल होते. त्या आर्थिक उलाढाली मागं ट्रॅफिक जाम होतं, त्याच्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा किती अपव्यय होतो. त्या आर्थिक उलाढालीचं कुठेतरी गणित बसतंय का? कारण आर्थिक उलाढाल ही सणवार, आम्ही घरी गणपती बसवतो, आम्ही गौराया बसवतो, त्याच्या निमित्तानं जी मिठाई तयार करावी लागते किंवा काही प्रसंगी सुतरफेणी, शेव, या गोष्टी काही चार गोष्टी थोडं विकत आणाव्या लागतात. मग त्याचा मंडळाशी काय संबंध येतो? हे प्रत्येक जण लाडू म्हणा, चिवडा म्हणा, हे ह्याच्यामुळे क्रयशक्ती लोकांची वाढतेच आहे, परंतु ती घरात बसवणाऱ्या गणपतींसाठी. पण त्याच्यासाठी कोणी असले डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीम वापरत नाही. म्हणजे ह्या केवळ एक अर्धा टक्का सुद्धा लोक नसतील ही सगळी करणारी. ह्या अर्धा टक्का लोकांसाठी तुम्ही संपूर्ण 99% 99.5% शहर तुम्ही दावणीला बांधता दरवर्षी. आणि हा त्रास आम्ही का म्हणून सहन करायचा? धड रस्ते धड नाहीयेत, चालता येत नाही, तिथं वाहनं चालवणं तर फार कठीण काम झालंय. जिकडे तिकडे मेट्रोची कामं असतात. आता समजा पुणे सातारा रोड, भारतीय विद्यापीठकडे त्या रस्त्याचं काम चाललंय, तो सिटी प्राईड थिएटर पासूनच अर्धा रस्ता वापरामध्ये आहे.
जिकडे रस्ते आहेत तिथे खड्डे आहेत प्रचंड. तिथून गाड्यांना धड, माणसांना चालता येत तर गाड्या कशा बशा घेऊन आम्ही पोटा पाण्यासाठी इकडचं तिकडं तिकडचं इकडं. बरं, आमच्या जीवावर काही पेशंट असतात, हजारो शेकडो पेशंट असतात, त्यांच्यासाठी सुद्धा हॉस्पिटलपर्यंत आम्हाला जाणं अवघड होतं. त्या विसर्जनाच्या दिवशी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शहर क्रॉस करून, क्रॉस म्हणजे मी नदी पात्र क्रॉस करून अलीकडे किंवा पलीकडे जाणं सुद्धा लोकांना मुश्किल आहे. अँब्युलन्सचा आवाज सुद्धा ऐकू येणार नाही, इतका त्या डॉल्बी आणि डिजिटल साऊंड सिस्टीमचा आवाज आहे. हा त्रास आम्हाला कशासाठी देता आपण? या सगळ्या मंडळांना सुद्धा आवाहन आहे, कार्यकर्त्यांनाही आवाहन आहे. तुम्ही पण कधीतरी म्हातारे व्हाल, तुम्हालाही अशा आवाजाचा आणि ह्या लाईटचा त्रास होऊ शकतो, आणि त्याचं औचित्य पूर्णपणे निघून गेलेलं आहे. या सगळ्या गोष्टी लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव चालू केला, समाज एकत्र व्हावा, स्वातंत्र्यासाठी लढा त्यानं द्यावा, तरुणांमध्ये स्फुरण चढावं. स्फुरण चढण्यासारखी कुठली गाणी आपण वाजवतो? अंगामध्ये देशभक्ती जागृत व्हावी म्हणून आपण नाचरे मोरावर विडवाकडे डान्स करतो. आता त्या अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये लिंग हलवून हस्तमैथून केल्यासारखी अगदी 7 ते 8 वर्ष वयोगटातली मुलं ट्रॉलीवर, ट्रॅक्टरवर चढून ते व्हिडिओज व्हायरल झाले. आपण नक्की कुठं वाटचाल करतोय मित्रांनो? आपण कशा प्रकारची दिशा देतोय समाजाला? हे मंडळांनी सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या मुलांकडे मोबाईल आहे, ज्यांचा म्हणजे पिक्चर बघण्याचं सुद्धा, आम्ही थिएटरमध्ये पिक्चर व्हायचं, 3 तासाचं पिक्चर बघितल्याशिवाय आमचं समाधान व्हायचं नाही. किंवा गावामध्ये या श्रावण महिन्यामध्ये पूजा वगैरे असेल, त्याच्या त्या कर्णा लावलेला असायचा, त्याच्यावरती चलग सखे पंढरीला वगैरे गाणी ती ऐकली तरी आम्हाला भारी वाटायचं, कारण करमणुकीचं साधनच नाही दुसरं. दूरदर्शन शिवाय चॅनल नाही टीव्हीला, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बघण्याचा जमाना होता तो. पण आता काय आहे, 3 तासाचा पिक्चर वरून 2.5 तासावर आलो, 2.5 तासाच्या वरून 1.25 तास 1.5 तासावरचा पिक्चर आवडतो, नंतर सिरियलवरच आवडायला सुरुवात झाली, आणि आता तर रील्सवर आलो आपण. 15-20 सेकंद, अर्धा मिनिट, 1 मिनिट. पेशन्स आहे कोणाला? गणेशोत्सवाच्या निमित्तानं प्राचार्य शिवाजीराव भोसले, आता हयात नाही येते, प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, नामवंत व्याख्याते, महाराष्ट्रामध्ये त्याची काही कमतरता नाहीच आहे. यांची व्याख्यानं कुठे गेली? आमच्याकडे सासवडला एक गणेशोत्सव मंडळ आहे, कराबाई गणेशोत्सव मंडळ. लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस पुण्याला गणेशोत्सव सुरू केला, त्याच्या दुसऱ्याच वर्षी तो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सासवडमध्ये सुरू झाला. मी तुम्हाला सांगतो, 15 वर्ष झाली त्या सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळाचं वैशिष्ट्य जे होतं की तिथे खूप चांगली चांगली व्याख्यान मला सलग 8 दिवस असायची. गेली 15 वर्ष तिथं फक्त ढोल बडवण्याचे कार्यक्रम होतात, म्हणजे विसर्जनाच्या निमित्तानं जी मिरवणूक काढायची त्याच्यासाठी ढोल वाजवण्याची प्रॅक्टिस फक्त होते. बाकी कुठलेही करमणुकीचे कार्यक्रम ते मंडळ घेऊ शकत नाहीत, कारण त्यांनी मोठ्या मोठ्या व्याख्यात्यांना आणलं, समोर बसायला 25 लोक सुद्धा जमत नाहीत. 25 लोक नाहीत. त्याच ठिकाणच्या त्याच जागेवर मी ज्यावेळेस नाट्यप्रयोग केला होता त्यावेळेस खचाखच भरलेलं ते सभागृह होतं, किमान 1000 लोक तरी असावेत. आज 25 लोक चांगल्या व्याख्यानाला, दर्जेदार कार्यक्रमाला सुद्धा जमत नाहीये. आणि मग ते हलता देखावा, ते पुतळे बघण्यामध्ये मला मोठी गंमत वाटते. ते पुतळे हलताना ज्यावेळेस येतात, आता एआयचा जमाना आहे, लोक स्वतःचा चेहऱ्याचा फोटो डायरेक्ट चिकटवून त्याच्याकडून रील्स बनवून घेतात. ह्या जमान्यामध्ये 1 मिनिटात, 1.25 मिनिटात सगळ्यात वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी वापरून पुण्यातला असेल किंवा खेडेगावातला सुद्धा मुलगा किंवा मुलगी स्वतःचा व्हिडिओ बनवू शकते. त्यांना ते गरुड उडत आला आणि जटायूची मान कापली, आणि ह्याच्यामध्ये आता काय औत्सुक्य राहिलंय? त्या पौराणिक देखाव्यांमध्ये औत्सुक्य कशाचं आहे? किंवा खूप भारी वाटतंय. क्रिएटिव्हिटी काय, सगळंच मोबाईलमध्ये आपली सध्याची जेन्झी बघतायत, सगळंच बघायला मिळतं, सगळं स्वतः तयार करायला मिळतं. आणि मग हे सगळा एवढा मोठा समाज, एवढी मोठी लोकसंख्या, लोकसंख्येचा स्फोट झालाय, वाहनांच्या संख्येचा स्फोट झालाय. अशा वेळेस जी आजारी लोक आहेत, जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, वयस्कर लोक आहेत, लहान बाळ आहे, 2.5-3 वर्षाची बाळ, प्राणी आहेत कितीतरी, रस्त्यावर जी फिरती जनावर जी आहेत, कुत्रे, मांजर, आपण विचार करणार आहात की नाही, ह्या पशु पक्ष्यांनी आपलं काय बिघडवलंय? हे पशुपक्षी सुद्धा राहू शकत तेवढ्या आवाजामध्ये.
त्यामुळे याला कुठेतरी पोलीस प्रशासनानं अत्यंत गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. राजकारणी मंडळी त्यांचा सगळा जो अजेंडा असेल तो पुढे रेटणारच, कारण त्यांना हा मतदार राजा म्हणून, ती राजा बिजा काही नाही, तिथे मतदार सुद्धा कोणीच असं ठराविक लोकांच्या मर्जी राखण्यासाठी अख्ख्या शहराला वेठीस धरण्याचा कार्यक्रम, याच्यावर नियंत्रण पोलीस प्रशासनाला आणण्याची गरज आहे. आणि त्याचं औचित्य किती आहे हा फार मोठा याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. एवढंच मत या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या माझ्या एपिसोडचं शीर्षक असतं की पण मतदारांना काय वाटतं, आम्हाला जे वाटतं, माझ्यासारख्या लाखो पुणेकरांना जे वाटतं. आणि ही स्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे, काही फार वेगळी नाहीये. अख्ख्या महाराष्ट्राची हीच परिस्थिती आहे. हे आमचं मतदार म्हणून असणारं मत काय आहे हे माननीय देवाभाऊंना कळावं, हे आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवारांना कळावं, हे एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री यांना सुद्धा आमच्या भावना ह्या पोहोचाव्यात, हाच या व्हिडिओ मागचा प्रपंच आहे. धन्यवाद.